गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जन उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाची सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की आता दिवाळीचा सण झालेला आहे आणि या दिवाळीमध्ये प्रत्येक माऊलीनं प्रत्येक मनुष्यानं एवढ्या पंत्या लावलेल्या आहेत ना, हजारो दिवे लावलेले आहेत। हे दिवे तुम्ही किती लावले असले ना तरी लावू द्या, पण ज्यामध्ये भावनेचं तेल असायला हवं, नात्यांची वाता असेल ना, तर माणुसकीची ज्योत असेल ना, ज्यानं आपण आपल्यासोबत इतरांच्या आयुष्यामध्ये उजेड निर्माण करू शकतो। पण सध्या गरज आहे ना अशा पंत्यांची, ज्या एक दुसऱ्यावर जळण्याची नाही तर एकमेकांसाठी जळण्याची वृत्ती निर्माण करतील। म्हणजे काय? म्हणजे प्रत्येकानं प्रत्येक पंक्तीनं एकमेकांचा दिवा लावला पाहिजे। जर एकमेकांचा दिवा लावला नाही ना, तो विझवण्याचा जर प्रयत्न केला ना, तर सुखाची वेळ आपल्यावर येईल का? कधीच येणार नाही। जेव्हा ही पंक्ती असते ना, ही पंक्ती या मनुष्याचं आयुष्य आहे। जेवढ्या या पंक्तीमध्ये आपण तेल ओतो ना, पुण्याचं तेल ओतो, तेवढी ती पंक्ती जास्त तेवत राहील, ती तेवढी स्ट्रॉंग होत जाईल, ती कधीच विझणार नाही। पण जेव्हा तुमचे पुण्य संपतील ना, तेव्हा त्या पंक्तीचं आयुष्यसुद्धा संपेल। म्हणजेच आपण किती पुण्य पाप करतो ना, तशा भगवंतानं आपल्यासाठी या पंक्त्या निर्माण केलेल्या आहेत। आणि ह्या पंक्त्या आहेत ना, किती कोणाच्या भरलेल्या आहेत, किती रिकाम्या आहेत, हे सर्व भगवंताला माहीत आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट कोणती बरं? पहिली गोष्ट आहे ती आपली जीभ, आणि दुसरी गोष्ट आहे तो पैसा। जेव्हा जीभ आणि पैसा असतो ना, जीभ जेव्हा चाळायला लागते ना, तेव्हा पैसासुद्धा चाळायला लागतो। पण जेव्हा जीभ बंद असते ना, तिथे फक्त प्रेम निर्माण होतं। मग आपण जास्त बोलावं की कमी बोलावं हे प्रत्येकानं ठरवायला हवं। कारण ही जीभ आहे ना, ही वैखरी आहे ना, जेवढी तुम्ही कमी चालवाल ना, तेवढं तुमच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होईल, तेवढं तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल। म्हणून जेव्हा ही जीभ कमी चालेल ना, तेव्हा तुमचा पैशाचा माजसुद्धा कमी होईल। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये तुम्ही किती जरी कमावलं ना, तर ते कमीच होणार आहे। कारण हे माणसाचं मन आहे ना, हे अहंकारापासून दूर जात नाही। पण ते जाईल कधी? जेव्हा ही जीभ शांत राहील ना। आणि ही जीभ शांत कधी राहील बरं? जेव्हा आपण उपासनेला बसू, जेव्हा आपण श्रवण करू, जेव्हा आपण समर्थांच्या नियमांमध्ये राहू, तेव्हाचे होईल ना। तसंही होईल का? कधीच होणार नाही। कारण जेव्हा पिढीजात मिळालेला संपत्तीचा वाटा असतो, तो कष्टानं कमवलेल्या पैशापुढे अभिमान दाखवतो का? कधीच दाखवणार नाही। कारण तुमच्या पिढ्यानपिढ्या तुमच्या पंजोबा आजोबांची जी संपत्ती असते ना, त्याच्यावर तुम्ही मजा मारत असाल, पण कष्टाने कमवलेला पैसा असतो ना, त्यामध्ये खूप अभिमान असतो, त्यामध्ये खूप गर्व असतो। म्हणजे त्यामध्ये मनाला समाधान निर्माण झालेलं असतं। पण आजच्या या कलियुगामध्ये सर्व काही उलटच होऊन बसलेलं आहे। आयता मिळालेल्या पैशावर मनुष्य व्यसनाधीन होत जातो, पण कष्टाने मिळवलेला जो पैसा असतो ना, तो मनुष्य जपून वापरत असतो, तो धर्माचंच कार्य करतो। आणि जो आयता मिळवलेला पैसा असतो ना, त्या पैशानं चुकीचं कार्य होत असतात। तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडला असेल की देव असतो ना, तो वाईट माणसाला श्रीमंत आणि चांगल्या माणसाला गरीब का ठेवतो बरं? प्रत्येकाच्या मनामध्ये
हा खूप दिवसापासून प्रश्न होता. मी एवढं चांगलं करूनसुद्धा मी गरीब का आहे? माझ्याकडं धन का येत नाही? आणि वाईटाचं वाईट कशा प्रकारे होतं ना, आणि सुखाचा मार्ग कोणता असतो तो समर्थांनी सांगितलेला आहे. या उत्तराद्वारे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तुमच्या मनातील खूप साऱ्या शंकांचं निरसन होणार आहे. आयुष्यामध्ये हे जीवन जगताना खूप वेळा असं होतं, जे वाईट लोक असतात ना त्यांच्यासोबत नेहमी चांगलं जातं होतं, आणि जे चांगले लोक असतात त्यांच्यासोबत नेहमीच वाईटच होत असतं. तेव्हा आपण देवाला दोष देऊ लागतो. पण आपण म्हणतो देवाच्या दारात नेहमी अन्याय असतो. देवानं वाईटासोबत जर चांगलं केलं आहे, परंतु चांगल्यासोबत वाईट केलं आहे. आपण सुद्धा पाहिलं असेल की जे लोक वाईट वागतात ते समृद्ध होऊ लागतात, परंतु जे लोक चांगले वागतात ना त्यांची मात्र प्रगती होत नाही. मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की देवाला हे माहीत नाही का की तो वाईट आहे म्हणून? म्हणून या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. एकदा माता लक्ष्मीनं भगवान नारायणाला प्रश्न केला होता की हे भगवान, वाईटाचं वाईट कशामुळं होतं आणि सुखी राहण्यासाठी कोणता मार्ग निवडावा बरं? लोक तर म्हणतात की तुम्ही जो वाईट वागतो ना त्याचं नेहमी वाईट करता, आणि जो चांगला वागतो त्याच्यासोबत नेहमी चांगलं वागता, परंतु असं उलट का घडत आहे? तेव्हा भगवान हसून म्हणाले, हे देवी, माझ्या लीलेला समजणं खूप अवघड आहे. चल, मी तुला पृथ्वी लोकावर घेऊन चलतो. तिकडे गेल्यावर तुला सर्व अगदी स्पष्टपणे समजून येईल. तुला सर्व गोष्टींची उत्तरं मिळून जातील. माता लक्ष्मी आणि भगवान नारायण एका गरीब जोड्यांचं रूप धारण करतात आणि एका श्रीमंत माणसाच्या घरी जातात. संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्त होणार होता. भगवान नारायणानं त्या माणसाला विचारलं की आम्ही तुमच्या घरी राहू शकतो का? तेव्हा त्या श्रीमंत माणसानं त्यांना त्यांच्या घरात राहू तर दिलं, परंतु तो माणूस खूपच असभ्य होता. त्यांनी लक्ष्मी नारायणाला घरात थांबवण्यासाठी जागा तर दिली, परंतु ज्या खोल्यांमध्ये पाहुणे लोक राहायचे ना त्या खोल्यांमध्ये राहण्यास त्यांनी लक्ष्मी नारायणाला मनाई केली. त्याचबरोबर त्या श्रीमंत माणसानं लक्ष्मी नारायणाला जेवणासाठी सुद्धा विचारलं नाही. त्यांनी त्यांना एक आडगळीची खोली राहण्यासाठी दिली. त्या आडगळीच्या खोलीमध्ये लक्ष्मी नारायण आनंदामध्ये राहिले. त्याच्या आडगळीच्या खोलीमध्ये लक्ष्मी नारायणानं त्यांचं अंथरूण टाकलं. भगवान नारायणांनी जर ठरवलं असतं ना तर त्या आडगळीच्या खोलीला सुद्धा त्यांनी राजमहल बनवून टाकलं असतं, परंतु त्यांना तर माता लक्ष्मीच्या या शंकेचं निरसन करायचं होतं ना, आणि म्हणूनच ते त्या लादीवर झोपी गेले. काही वेळानंतर भगवान नारायणांना त्या खोलीच्या भिंतीमध्ये एक छिद्र दिसलं. भगवान नारायणांनी त्या छिद्राला ठीक केलं. माता लक्ष्मीला ही गोष्ट आवडली नाही. ती म्हणाली, बघा हे भगवंत, हे तुम्ही काय केलं बरं? या दुष्ट, असभ्य आणि कंजूस माणसाच्या भिंतीला तुम्ही ठीक का केलेत बरं? ज्यानं आपल्याला पाहुण्यांच्या खोलीत न थांबवता या आडगळीच्या खोलीमध्ये, या घाण खोलीमध्ये थांबवलेलं आहे. ज्यानं आपल्याला साधं जेवणाबद्दल सुद्धा विचारलेलं नाही. जर तुम्हाला मदतच करायची होती ना तर एखाद्या गरिबाची करायची, या श्रीमंत कंजूषाची का केलीत बरं? असे अनेक प्रश्न मातेनं भगवंताला विचारले. तेव्हा भगवान नारायण म्हणतात, हे देवी, काही गोष्टी जशा दिसतात ना तशा अजिबात नसतात. आपण या माणसाजवळ थांबलोय म्हणजे इतकं करणं तर आपलं कर्तव्यच आहे. त्याची ही भिंत इथं तुटली होती ना, तिला मी ठीक केलं आहे. यामध्ये वाईट काय आहे बरं? माता लक्ष्मी रात्रभर त्या माणसाला वाईट साईड बोलत होती. सकाळ झाली तसं ते दोघेही ते घर सोडून पुढच्या वाटेला लागले. पुन्हा संध्याकाळ झाली आणि माता लक्ष्मी आणि भगवान नारायण हे एका गरीब माणसाच्या घरी थांबतात.
ते घर एका गरीब शेतकऱ्याचं होतं. शेतकरी आणि त्याच्या बायकोने पाहिलं की कोणीतरी अनोळखी त्यांच्या घरी आलेले आहेत. तर त्यांना पाहून त्यांनी अनोळखी जोडप्याचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. त्यांच्याकडे जे काही जेवण होतं ना, ते त्यांनी माता लक्ष्मी आणि भगवान नारायणांना दिलं. जेव्हा झोपण्याची वेळ आली तेव्हा शेतकऱ्यानं त्याची चारपाया अंथरून माता लक्ष्मी आणि भगवान नारायणांना दिली. त्या बिचाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एकच चारपाई होती आणि एकच अंथरूणसुद्धा होतं. शेतकरी आणि त्याची बायको जमिनीवर झोपले. माता लक्ष्मी त्या शेतकऱ्याचा पाहुणचार पाहून खूप प्रसन्न झाली. त्यांनी पूर्ण रात्र शांततेने घालवली. सकाळी जेव्हा ते उठले ना, तेव्हा त्यांना दिसलं की शेतकरी आणि त्याची बायको खूप रडत आहेत. त्यांची गाय मेली होती. हे पाहून माता लक्ष्मीला खूप वाईट वाटलं. माता लक्ष्मी विचार करू लागली, किती चांगलं माणसं आहेत आणि त्यांचं घर ह्या गायीच्या दुधावरच चालत होतं आणि ती सुद्धा आता मेली आहे. आता माता लक्ष्मी देवावर खूपच जास्त नाराज झाली आणि बोलू लागली, तुम्ही हे काय केलं बरं? या गरीब शेतकऱ्याची गाय का मारलीत बरं? यानं आपल्याला राहण्यासाठी आसरा दिला होता आणि स्वतः मात्र जमिनीवर झोपला होता. आपल्याला चार पायीवर झोपावलं. जेवायला त्यांच्याकडे जे काही अन्न होतं ते त्यांनी आपल्या दोघांना दिलं आणि तो श्रीमंत माणूस आपल्यासोबत भिकाऱ्यासारखा वागला. त्याच्या घराची तुटलेली भिंत तुम्ही ठीक केलीत ना, हा कुठला न्याय आहे भगवंत? तेव्हा भगवान म्हणाले, हे देवी, यामध्ये नाराज होण्यासारखं असं काहीच नाही. मी तेच केलं आहे जे योग्य होतं ना आणि जे न्यायाला धरून होतं. जेव्हा आपण ते श्रीमंत त्या माणसाच्या घरी त्या अडगलीच्या खोलीत राहिलं होतं ना, तेव्हा मला त्याची ती वागणूक आवडली नव्हती आणि म्हणूनच मी त्याच्या भिंतीला असलेले ते छिद्र बंद केलं. कारण त्या छिद्राच्या पलीकडच्या बाजूला खूप मोठा खजाना भरलेला होता आणि तो सेठ आधीपासूनच खूप जास्त लोभी होता आणि कंजूस प्रकारचा सुद्धा होता. जर मी त्या छिद्राला बंद केलं नसतं ना, तर त्या खजाण्यावर कधीतरी त्याची नजर पडली असती आणि तो खजाना मिळाल्यावर तो आणखीच जास्त मालामाल झाला असता. आणि राहिला प्रश्न त्या शेतकऱ्याचा गाय मारण्याचा, तर त्याची गाय आहे ना, ही माझ्या इच्छेनेच मेली आहे. खरं तर आजच्या रात्री त्या शेतकऱ्याची बायको मरणार होती. देवदूत तिला नेण्यासाठी आले होते. मी शेतकऱ्याची बायको आणि शेतकऱ्याचं वागणूक पाहून त्या देवदूतांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याच्या बायकोला नेऊ नका, तर त्या गायीला घेऊन जा, कारण मला त्या गायीचा देखील उद्धार करायचा होता. आपण सायंकाळी त्या गायीचं दूध प्यायलं होतं ना, त्यामुळे त्या गायीचा उद्धार झाला. ती गाय आता पशुयोनीला त्यागुण वैकुंठामध्ये एक देवी बनून आपल्या सोबत राहणार आहे. त्या आडगळीच्या खोळीच्या मागे जो खजाना आहे तो काही दिवसानंतर या शेतकऱ्याला मिळणार आहे. जेव्हा हा शेतकरी हा श्रीमंत माणसाच्या घरी मोलमजुरी करण्यासाठी जाईल ना, देवाचं बोलणं माता लक्ष्मीला अगदी व्यवस्थित समजलेलं होतं. लक्ष्मीला समजलं जे होतंय ना ते चांगल्यासाठीच होत आहे. भगवान सगळ्यांसोबत न्याय करत असतो. काही काम जसं दिसतात ना, तुमच्या डोळ्यांना ते खोटं वाटत असेल, पण डोळ्यांच्या मागे जो असतो ना तो भगवंत असतो. खरं तर ते दिसायला जरी खूप विचित्र असले ना, तरी त्यांचा परिणाम हा खूपच चांगला झालेला असतो. आता वेळ होती माता लक्ष्मीच्या दुसऱ्या प्रश्नाची, की सुखाचा योग्य मार्ग कोणता आहे. बघा, आपल्यासुद्धा जीवनामध्ये असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आपण प्रत्येक वेळेला सुखाचा शोध घेत असतो. नक्की मला सुख कुठे मिळेल, नक्की मला समाधान कुठे मिळेल, या दरिद्री जीवनातून माझ्या जीवनामध्ये सुख कधी निर्माण होईल बरं. भगवान माता लक्ष्मीला सांगतात, हे देवी, पृथ्वीवर जंगलामध्ये एक बिना पायाचा कोल्हा राहत होता आणि पाय नसल्यामुळे तो इकडे तिकडे जाऊन त्याचं स्वतःचं अन्नसुद्धा मिळवू शकत नव्हता.
तो पूर्ण दिवस झाडाझुडपांमध्ये बसून राहायचा. आता इथे असा प्रश्न येतो, जर तो अन्न मिळू शकत नव्हता मग तो जिवंत कसा राहिला होता बरं? तर यासाठी सुद्धा मी त्याची व्यवस्था केलेली होती. एक सिंह रोज शिकार करून यायचा आणि त्याच्या खाल्ल्यानंतर जे काही वाचायचं ना ते त्या झाडीमध्ये ठेवायचा आणि तेच मांस खाऊन तो कोल्हा जिवंत राहिला होता. आता मी तुम्हाला त्या मूर्ख माणसाच्या मूर्खतेबद्दल सांगतो की जे त्यांच्या स्वतःच्या कर्मामुळं आयुष्यात दुःखी असतात. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, एके दिवशी ज्या जंगलात एक लाकडं तोडण्यासाठी आला होता आणि त्यांनी जेव्हा त्या बिना पायांच्या कोल्ह्याला पाहिलं तेव्हा तो विचार करू लागला की हा कोल्हा चालून फिरून त्याचा शिकार करण्यात असमर्थ आहे. मग याला जेवण कुठून बरं मिळत असेल? हा जिवंत कसा काय राहिला बरं? तो लाकूडतोड्या एका झाडावर चढून हे रहस्य जाणून घेण्यासाठी त्या झाडावर बसून राहिला आणि थोड्या वेळानंतर सिंह एका हरणीची शिकार घेऊन आला आणि त्या झाडीच्या इथेच बसून तो खाऊ लागला. खाता खाता त्याचं जेव्हा पोट भरलं ना तेव्हा ते मांस त्या झाडीजवळ सोडून निघून जातो आणि सिंहाच्या जाण्यानंतर राहिलेले ते मांस कोल्हा खाऊ लागला. हे सर्व पाहून तो लाकूड तोड्या बोलू लागला, प्रभू तुझी लीला अपरंपार आहे. तू जर कोल्ह्याची एवढी काळजी करतोस ना मग माझ्याकडे दुर्लक्ष का करतोस बरं? मी तरी आता ही लाकडं तोडण्यासाठी जंगलामध्ये का येऊ? माझ्याही जेवणाची व्यवस्था तुम्ही माझ्याच घरी करा. मी सुद्धा आता घरी आराम करेल. जेवण तर तुम्ही पाठवूनच द्याल. एवढं बोलून तो लाकड तोड्या आरामात घरी जाऊन आराम करू लागला. पूर्ण एक दिवस झाला परंतु कुठून सुद्धा अन्न आलं नाही. दुसरा दिवसही उजाडून गेला तरी सुद्धा कुठून अन्न त्याला मिळालं नाही. खूप दिवस असेच जातात परंतु अन्न मात्र आलं नाही. त्याचं शरीर सुकून सर्व बरगड्या दिसू लागल्या होत्या. त्याची प्राणशक्ती क्षीण झाली होती. एके दिवशी आकाशवाणी होते, हे मूर्ख माणसा, मी तुला हात दिले, पाय दिले, बुद्धी दिली, सर्व काही दिलं, मग तू उपाशी का मरतोस बरं? स्वतःचं अन्न कमवण्यासाठी का बरं जात नाहीस? लाकूड तोड्या बोलू लागला, जर कोल्ह्याला घर बसल्या जेवण मिळू शकतं मग मला का नाही बरं? तेव्हा आवाज येतो, हे मूर्ख माणसा, तू कोल्ह्याला पाहिलं परंतु सिंहाला नाही पाहिलं, जो किती मेहनत करून अन्न कमवून आणत आहे. ज्यानं किती मेहनत करून अन्न कमवून आणलं होतं. तू सुद्धा सिंहासारखी मेहनत करून स्वतःचं अन्न कमावू शकतोस. समर्थांनी सांगितलेलं आहे, हीच कमी आहे ना बुद्धिहीन माणसाकडे, जे त्या लाकूड तोड्यासारखं विचार करतात आणि दुःखी होऊन जातात. समर्थांनी सांगितलेलंच आहे, मनुष्याचं हातपाय व्यवस्थित असताना सुद्धा मनुष्य भक्तिमार्गामध्ये लागत नाही. सर्व इंद्रिय व्यवस्थित असून सुद्धा, म्हणजे जो प्राण्यांकडे अपेक्षा म्हणून बघतो पण स्वतः मात्र काहीच करत नाही. आपण जो घरामध्ये कुत्रा पाळतो ना तो सुद्धा एवढा इमानदार असतो ना, आपल्या मालकाला कधी धोका देऊ शकत नाही, त्याला तर बोलता सुद्धा येत नाही. तुला तर सर्व काही करता येतं, सर्व गोष्टी करता येतात, तरीसुद्धा तू भीक मागतोस. म्हणजे बघा हा मनुष्य किती क्रूर आहे बरं. त्याला सर्व काही आयतं मिळेल ना या गोष्टीची तो वाट पाहत असतो. म्हणून एक म्हण आहे ना, पैलवानासाठी कोणतंच काम कठीण नसतं आणि मेहनत करणाऱ्यांसाठी कोणतंही लक्ष दूर नसतं. तसेच विद्वानाला कोणतीही जागा अनोळखी नसते, गोड बोलणाऱ्याला कोणीही अनोळखी नसतो. असं म्हणतात ना, आळशी नशिबावर अवलंबून असणाऱ्या माणसाकडं लक्ष्मी त्याच प्रकारे येत नाही, ज्याप्रमाणे मद्यधुंद असणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्या माणसाला पाहून सुंदर स्त्री पळूनच जाते. समर्थांनी सांगितलेलं आहे, या सर्व कथेचं तात्पर्य काय आहे बरं? सार काय आहे बरं? मनुष्यानं तुम्हाला 2 हात दिले आहेत, 2 पाय दिले आहेत, 2 कान दिले आहेत, 1 नाक दिलं आहे. सर्व इंद्रिय परमेश्वरानं सर्वस्व दिलेली आहेत, पण तरीसुद्धा तू
तू दुःखी का असतो बरं? मनुष्याला एक गोष्ट लक्षात येत नाही. कधी कधी मनुष्य काय करतो बरं? दुसऱ्याची तुलना करायला सुरुवात करतो. दुसऱ्यांबरोबर आपली तुलना करतो की त्याच्या जीवनामध्ये किती सुख आहे बरं. पण भगवंत माझ्या जीवनामध्ये सुख का नाही देत बरं? अशा गोष्टींमध्ये आहे ना, हा मनुष्य दुःखी होत जातो. आणि त्याच्यावर अशी एक वेळ येते ना, तुम्हाला माहीतसुद्धा असेल, ज्या माणसाकडं पैसा येत नाही ना, तो जास्त करून आत्महत्येला प्रवृत्त होत असतो. कारण का? कारण तो काम करत नाही, कामधंदे करत नाही, परमेश्वराची भक्तीसुद्धा करत नाही. म्हणजे ज्या हाताला पैसा येत नाही ना, त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार निर्माण होत असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू भक्तिमार्ग नक्कीच कर, पण तुझ्या हाताला 2 पैसे मिळतील ना, तेवढं तू काम करायला हवं. जेव्हा मनुष्यामध्ये ही लक्ष्मी निर्माण होते ना, ही लक्ष्मी येते, तेव्हा त्याचं मनसुद्धा आहे ना, ते विचलित होत नाही. विचलित म्हणजे काय? म्हणजे कधी कधी जास्त लक्ष्मी येते ना, तेव्हा मनुष्याचं मन विचलित होतं, अहंकारी होतं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ही लक्ष्मी ही क्षणिक असते. हा पैसा पाणी आहे ना, हा क्षणिक सुख आहे. कधी येईल कधी जाईल सांगता येत नाही. पण मनुष्याने काम करणं कधीच सोडून देऊ नये. म्हणजे पैसा मनुष्यानं कमवलाच पाहिजे, पण पैशाच्या व्यतिरिक्त मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान व्यक्त करण्यासाठी, समाधानी राहण्यासाठी मनुष्याला भक्तिमार्गसुद्धा गरजेचा आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपलं जीवन गरिबीचं जरी असेल ना, तरीही असू द्या, भगवंताला कधी दोष देऊ नका. कारण हा तुमचं जीवन गरिबीचं असेल, पण तुम्ही समाधानी आहात ना, याच्यातच तुमचा विजय आहे. पण आता तुम्ही इथे तुमच्या मनामध्ये हा एक प्रश्न निर्माण झाला असेल की मी गरिबी किती सहन करू बरं? एवढे वर्ष झाले माझी गरिबी काही जात नाही. पण समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुमच्या जीवनामध्ये येणारे दिवस आहेत ना, नक्कीच तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. जरी तुमचं हे आयुष्य गरिबीमध्ये गेलेलं असलं ना, तुमच्या पूर्वजन्माच्या कर्मांमुळं हे तुम्हाला शिक्षा आहे म्हणून समजा. पण ती शिक्षा घेता घेता आपण श्रवणसुद्धा केलं पाहिजे, 2 वेळची उपासनासुद्धा केली पाहिजे. पण आपण मात्र या प्रश्नांमध्ये अडकून राहतो, पण उपासना करणं मात्र आपण विसरूनच जातो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये किती जरी संकट निर्माण झाली ना, किती जरी दुःख निर्माण झालं, तरी भगवंताची सेवा करणं कधीच सोडू नका. मनुष्याच्या जर जीवनामध्ये तुम्ही जर सुख निर्माण करत असाल ना, तर तीसुद्धा भगवंताची सेवा आहे. दुसऱ्याला जर तुम्ही मदत करत असाल, तर तीसुद्धा भगवंताचं काम आहे. आपण हे करतो का? कधीतरी या गोष्टीचा विचार करा. जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला उत्तरसुद्धा मिळणार नाही. आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपलं मन स्थिर व्हावं असं वाटत असेल ना, तर 2 वेळची उपासना सुरू करा. जोपर्यंत ही उपासना तुमच्या जीवनामध्ये होत नाही ना, तोपर्यंत तुमचे प्रश्नसुद्धा सुटणार नाही, तुम्हाला उत्तरंसुद्धा मिळणार नाही. म्हणजे उपासना एवढी महत्त्वाची आहे ना, ज्याप्रमाणे आपण कर्मामध्ये राहणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे उपासना आहे ना, तो भगवंताशी बोलणं आहे. उपासना म्हणजे भगवंताशी आपण बोलत असतो. आणि ही ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उपासना करण्यास सुरुवात करा, तुमचे सर्व प्रश्न सुटून जातील. जय जय रघुवीर समर्थ.